बक्षी बेगचा एक एक शब्द संभाजीराजांच्या जीवाची घालमेल करीत होता. आजवर मासाहेब, राजे, आई जगदंबा आणि प्रेमाचे वडीलधारे यांच्याखेरीज कुणासमोरच त्यांनी कधीच गुढे टेकले नव्हते. एका जनावरासमोर तर नाहीच नाही. मासाहेब, राजे आणि राणीवशातील आऊसाहेब यांच्या हाताशिवाय काहीच मस्तकावर घेतले नव्हते. किमान कसल्याही प्रसंगी कुठलाही कागदी चिठोरा मस्तकी घेण्याची पाळी त्यांच्यावर आली नव्हती. संभाजीराजांचा श्वास घुसमटत होता. आपल्या जीवाची ज्योत कुणीतरी काळ्या भिन्न चिमटीत पकडून चेचू पाहत आहे असे त्यांना वाटत होते. ते एकसारखे नेताजींच्याकडे बघत होते. त्यांची छाती वर खाली घुमसत होती. ते ताडकन म्हणाले, ध्यानी आला फरमानाचा रिवाज, येतो आम्ही. किरीटसिंग आणि बक्षी बेग यांना एक शब्दही न बोलू देता त्यांनी नेताजींना मानेने इशारत केली. ते तडक बक्षीच्या डेऱ्याबाहेर पडले. लगबगीने धावत नेताजी त्यांच्या पाठीशी आले. नेताजी काका, दादाजींना सांगा, आमच्याने हे रिवाज पार पाडणार नाहीत. आमच्या वतीने कुणीही हे फरमान घेईल. पर धाकलं सरकार राजांनी हातात ह्यो मानलेलं हाय. त्यांचा शब्द खाली येईल. राजपूत हे नाही मानायचा. नेताजी त्यांच्या बरोबरीने चालताना त्यांची समजूत काढू बघत होते. नाही नेताजी काका, एका जनावरासमोर गुडघे टेकणं आम्हास साधणार नाही. थैली मस्तकी धरणं होणार नाही. माज ऐकावं बाळधनी, ही चाल हाय. ह्यो राजपूत आमच्या मुलकातनं ढळायची राजे आम्ही वाट बघतोय. समजुतीने घ्यावं बाळराज, नाहीतर नाही तर तुम्हापायी राज आम्हाला बोल लावतील. ठपका आमच्यावर येईल. फरमान घ्यावं. 3 येळा करायचा मुजरा आई आंबेचा योग, मासाहेबांचा योग आणि राजासनी योग मानून करावा. गुडघं टेकावं ते पुरंदराकडं बघत. थोरल्या राणीसाहेबासनी टेकावं. नेताजी कळवळल्याने बोलत होते. ते ऐकून संभाजीराजे थांबले. नेताजीकडे रोखल्या नजरेने बघत गोफन गुंड्या सारखा वाटणारा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही कराल हे सारे नेताजी काका? नेताजीची थोराड पगडीची मुंडी क्षणात खाली आली. बाळराजांना काय आणि कसे सांगावे ते त्यांना समजेना. तसेच चालत संभाजीराजे मिर्झा राजांच्या शामियान्यात आले. त्याच्या डोळ्यांना डोळे लावून म्हणाले, तुमचं फरमान आमच्या वतीनं कुणीतरी घेईल. आम्ही ते घेणार नाही राणाजी. कधी नव्हे तो राणाजी हा शब्द त्यांच्या ओठातून निसटला. क्यों, क्या हो गया कुंवर? मिर्झाचा चेहरा चिंतातूर झाला. तो गुपकन बैठकीवरून उठलाच. तुमच्या रिवाजात ते घेणं आम्हास जमणार नाही. आम्ही गुडघे टेकणार नाही. संभाजीराजे मिर्झाला जाणवेल एवढ्या निर्धाराने म्हणाले. नहीं नहीं, ऐसा मत करना. फरमान की बेअदबी होगी, हमको राजा साहब को मुसीबत में डालेगी. मिर्झाच्या कपाळीचा केशरी टिळा एका जागी गोळा झाला. पोटात गोळा धरल्यासारखा तो बोलत बोलत संभाजीराजांच्या जवळ आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवताना तो क्षणभर गप्प झाला. त्यांना डोळाभर निरखून बघताना त्याच्या लालसर नाकपुडीतून एक दीर्घ निश्वास सुटला. आप किसको मानते है? राजा साहब को ना? हुक्क्याचे संत झुरके घ्यावेत तसे त्याने आपल्या आवाजात शांतपणे विचारले. जी. संभाजीराजांनी होकाराचा टोप हलके डुलविला. राजा साहब ने क्या बताया है? हमको दादाजी बोलना, हमारी बात मानना. कहो कुंवर, आप हमें दादाजी नहीं मानते? मिर्झा आपल्या खास राजकारणी मिठास पद्धतीने बोलला. संभाजीराजे घोटाळले. हा तोच माणूस होता ज्याने स्वतःच्या शामियान्यात आपली व्यवस्था केली, स्वतःच्या खास बिस्तऱ्यावर आपल्याला झोपू दिले, शाल पांघरली, इतमामाने एक हत्ती नजर केला, मोठ्या आदराने आणि अदबीने वागविले. हा आपला नव्हता, पण स्वतःबद्दल कुणालाही आपलेपण वाटायला लावणारे कसब याच्या अंगी होते. संभाजीराजे त्याला निरखीत होते. आपल्या छोटेखानी डोळ्यात जोखू बघत होते. एकाएकी तळावरची शहाजणे वाजू लागली. किरीटसिंगाची वर्दी मिळालेल्या फरमानाचा सांडणीस्वार फरमानबाडीच्या रोखाने हिंदोळे खात येत होता.
त्या फरमानाचे शहजनांनी स्वागत होत होते. तळावरच्या पठाणी, राजपुती, उझबेकी, हशमांनी नंगी हत्यारे नाकासमोर पेलून फरमानाच्या उंटाच्या वाटेवर दोन्ही बाजूंना शिस्त धरली. उखळीचे बार दणदणू लागले. चलिये शंभूराजे, जूते यहीं पर उतार दीजिये. मिर्झाने आपला हात संभाजीराजांच्या पाठीवर हळुवार ठेवीत शब्दांची अत्तरी कुपी खोलली. संभाजीराजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मिर्झा राजा संभाजीराजांना घेऊन बाहेर पडला. राजा रायसिंह, किरीटसिंह, तेजसिंह, कछवा, इंद्रमन बुंदेला, निकोलो मनुची, बादल बख्त्यार, नेताजी दावलजी, गंगाधर पंत अशा दोन्ही बाजूंकडील खाशा मंडळींनी त्यांच्या मागे फेर घेतला. चालले 50,000 मनसबदारीचे शाही फरमान स्वीकारण्यासाठी अनवाणी पायाने संभाजीराजे फरमानबाडीकडे चालले. त्यांच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठोर काळा दिवस होता. समोर त्यांना काळवंडलेला पुरंदर दिसत होता. त्यांच्या कानामनात राजांचे धीरगंभीर शब्द घुमत होते. औरंगजेब दिल्लीचा बादशाह आहे. त्याच्या सरदारात खेरीज तो कोणालाच दिसत नाही. त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या बापाला दिसली. भुयार कधीच संपत नसतात बाळराजे, चाल कधीच थांबत नसते. मासाहेबांची तुळजाई बोली त्यांना आपल्या पाठवळीवरून हातासारखी फिरत असल्याचा भास झाला. अशा वाटा चालताना मागं कधीच नसतं बघायचं. कोणास ठाऊक प्रसंग पडला तर तुम्हास आणि आम्हासही ती कोशीश करणं पडेल. जळत्या हडव्यात हात घालणं पडेल. संभाजीराजांच्या सुन्न झालेल्या कानांना घुमणाऱ्या संबळीची तडतड ऐकू येऊ लागली. तुणतुण्याची टणटणत त्यात मिसळली. एक गोंधळी कानावर हात ठेवून जगदंबेचा महिमा गाताना त्यांना क्षणभर दिसला. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी. स्वतःलाच पाठीवरून वाहून आणल्यासारखे संभाजीराजे मिर्झा राजाच्या सोबतीने फरमानबाडीत आले. बाडीच्या चारी बाजवा खोल्या होत्या. सगळा तळ तो नजारा बघण्यासाठी वाडीभोवती दाटला होता. पावसाळा नुकताच संपल्याने पायतळीची जमीन ओलसर होती. वाजत गाजत सांडणीस्वार फरमानबाडीत आला. तस्लीम करून संभाजीराजांनी उंटाच्या बगलेला ओलसर भुईवर आपले गुडघे टेकले, मान खाली टाकली. सांडणीस्वाराने धुळीने माखलेला शाही फरमानाचा पिस्ताई रंगाचा उंट बस्ता केला. हातातील फरमानाच्या वळीची भासबंद थैली स्वाराने वर उचलली. एखाद्या फकीराने बंद्याच्या शिरावर मोरपिसाचा जुडगा ज्या टेचात ठेवावा तशी ती थैली त्याने संभाजीराजांच्या केशरी टोपावर ठेवली. चढी आवाजी लावून त्याने शिरा फुगवीत सरावाची खडी ललकारी दिली. अबुल मुझफ्फर, मोईद्दीन, मोहम्मद औरंगजेब बहादूर, आलमगीर बादशाह गाझी, मालिके तख्ते ताऊस, शहंशाहे हिंदोस्तासे फरमाने दरबार, संभूजी विन सेवाजी भोसला सुभे, दख्खन को रजामंदी से बख्श अदब अदब. स्वाराच्या तोंडातून दरबारी शब्दाच्या लाह्या फुटत होत्या. तळावरच्या तोफा अंगाला झटके देत बारांचे आवाज उठवू लागल्या. खाली मान घातलेल्या संभाजीराजांच्या सूर्यपेठ डोळ्यातून सरसरत ओघळलेले पानमोती कवड्यांच्या माळेवरून निसटून खालच्या ओल्या जमिनीवर उतरू लागले. त्यांच्या छातीचा भाता कोंडला होता. भवानीचा भंडारा सांडला होता. त्यांच्या कोवळ्यांनी नियतीने क्रूर खेळ मांडला होता. त्यांना वाटत होते उशी घेणाऱ्या घोड्यासारखे तडकन वर उडावे, मस्तकावरची थैली सरळ धुळीत फेकून द्यावी आणि वाट फुटेल तिकडे घोड गतीने धावत सुटावे. उठिये कुंवर, मिर्झाने वाकून त्यांच्या पाठीवर हात ठेवला. फरमानासह त्यांना तसेच 10 कदम मागे हटते घेतले.
संभाजीराजांनी मान वर उठवून फरमान नेताजींच्या हाती दिले. त्यांच्याकडे बघताना नेताजींना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. एवढ्या अवधीत बाळराजांची नजर केवढी दुखरी झाली होती. ती बघताना नेताजींची मान आपोआप खाली गेली आणि त्या खाली गेलेल्या मानेबरोबर 12 मावळांचा रानवारा पिणारे हर हर महादेवचा जोश उठविताना इंगळासारखे पेटून उठणारे नेताजीचे डोळे क्षणात पाणथरून आले. त्यांना आपल्या धाकल्या राजांच्या पांढऱ्या सफेद जाम्यावर गुडघे टेकल्यामुळे उठलेले मातीचे डाग दिसत होते. ते डाग जामा धुतला तरी कधीच जाणार नव्हते. मिर्झा राजाची पाठीवरची भुणभुण आता कमी झाली आहे या भरोशाने राजे सैन्यासह तळ कोकणात गेले होते. त्यांना जाऊन 5 दिवस मागे हटले होते.